सर नमस्कार, माझं नाव ज्ञानेश्वरी रघुनाथ भोर आणि आपण आज अर्थसंपदा अभ्यासिकेमध्ये आहोत आणि ही अर्थसंपदा अभ्यासिका रमेश मेहत्रे सर, रुपालीताई मेहत्रे यांच्या सहकार्यातून आज इथे आहे. विद्यार्थ्यांसाठी ही इथे आपण ओपन केलेली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये अभ्यास करायची काही गरज नसतानाच नारायणगावमध्ये राहून आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतो. तसेच आमचे मार्गदर्शक तुळशीदास कोराळे सर हे आम्हाला इथे मार्गदर्शन करतात आणि ह्या अभ्यासिकेमध्ये भरपूर लांबून विद्यार्थी येतात. कुणी इथे राहतं आणि आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. तर ह्या अभ्यासिकेचा खूप फायदा होता आम्हाला. मीही एक स्पर्धा परीक्षाची तयारी करणारी विद्यार्थिनी आहे आणि पुण्याला न जाता आपल्याच गावात राहून आम्हाला हा खूप मोठा फायदा झालेला आहे अभ्यासिकेमुळे. रमेश सर मेहत्रे आणि रुपालीताई मेहत्रे यांचे मी खूप आभार मानते अभ्यासिकेसाठी. किती विद्यार्थी आहेत इथे? एकूण 60 आहेत सर. 60 सीट्स आहेत आणि तेवढे विद्यार्थी आहेत. अच्छा, अभ्यासिकेमध्ये आज काय काय दिलं जातं तुम्हाला? अभ्यासिकेमध्ये चांगलं म्हणजे सगळं प्रोव्हाइड केलं जातं आम्हाला. आता वायफाय वगैरे आहे आणि प्रत्येक डेस्कला लाईट आहे, सगळं आहे, पाणी आहे 24 आवर्स आणि अभ्यासिका पण ओपन असते पूर्ण दिवस. लेक्चर्स असतात काय? लेक्चर्स नाही, म्हणजे अभ्यासिकेचं असं आहे पुण्यासारखंच की जो तो आपला म्हणजे स्टडी करतो, लेक्चर्स कुणी ऑनलाईन करतो, असं जास्तच्या पद्धतीने. ओके. आणि कुठली मुलं आहेत सगळे? लांबचे आहेत सर. कुणी नारायणगाव मधला आहे, कुणी इथेच रूम वगैरे करून राहतं. जसं की आपण इथून पुण्याला जातो तसे बाहेरचे लोक इथे येऊन नारायणगावमध्ये येऊन राहतात असं. तर तुम्हाला खूप फायदा होतोय? हो, खूप फायदा होतोय सर. म्हणजे पुण्याला जायची गरजच नाही, नारायणगावमध्ये राहूनच आम्ही अभ्यास करू शकतो. मग MPSC UPSC असो किंवा पोलीस भरती असो, सगळ्या एक्झामचा अभ्यास करणारे विद्यार्थी इथे आहेत आणि त्यांना याचा खूप फायदा होतो. माझे नाव धर्मेंद्र मधुकर गोडे, राहणार मी वळणवाडी तिकडला आहे. इथं आज आपल्या इथे अर्थसंपदा अभ्यासिका यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश भाऊ व त्यांच्या रुपालीताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अभ्यासिका त्यांनी स्थापन केलेली आहे. इथं पोलीस भरती, MPSC UPSC यांसारखी मुलं अभ्यास करतात. तसेच कोराळे दादा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राउंडचा खूप म्हणजे चांगला आपल्याला फायदा होतो. तसंच मुलं इथं सिन्सिअरली अभ्यास करून कुठेतरी एक क्लास 1 अधिकारी किंवा चांगल्या स्टेजपर्यंत जाऊ शकतात. त्यासाठी त्यांचं ते अभ्यासिका त्यांनी स्थापन केली आहे. तिथं मुलं प्रॉपरली जाऊन अभ्यास फॉलो करतात व कुठंतरी एक अच्युत्य पातळी गाठू शकतात असं मला वाटतं. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची अभ्यासिका असणं, ग्रामीण भागात अभ्यासिका असणं ही काळाची गरजच झालेली आहे आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी याचा खूप फायदा होतोय. पुणे मुंबईला जायची गरज नाही. पुणे मुंबई सारख्या सारख्या ठिकाणी जाणे आपल्याला शक्य नसल्यामुळे ग्रामीण भागातच सगळ्या गोष्टी जर अवेलेबल झाल्या तर मुलं चांगल्या पद्धतीने एक अधिकारी म्हणून घडू शकतात. रुपालीताई मेहत्रे तसेच रमेशचंद्र असतील किंवा आपले कोराळे दादा यांच्या संकल्पनेतून ही लायब्ररी आज आपल्यासाठी उभी झालेली आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला खूप होतोय. असं काय काय सुविधा आहेत आतमध्ये? आज आपल्याला बसण्यासाठी असे चेअर आणि डेस्क बोर्ड आहे. तिथं प्रत्येक याच्यासाठी सेपरेट लाईट वगैरे आहे. अभ्यास करण्यासाठी आवाज म्हणजे कसल्याही प्रकारचा आवाज येत नाही. मुलं सिन्सिअरली त्याच्या जागी व्यवस्थित अभ्यास करतात, म्हणजे कुणाला डिस्टर्बन्स होत नाही. एकदा फॉलो अभ्यास आहे की अभ्यासच, बाकी दुसरं काहीच हे नाही. पाण्याची वगैरे सोय केलेली आहे, वॉशरूम वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत, त्यामुळे कुठेही जाण्याची अशी गरज नाही. आज आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या ग्रुपच्या वतीने रमेश अण्णा आणि रुपालीताई मेहत्रे यांना आमच्याकडनं खूप अशा शुभेच्छा.